नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ओके, आपण काय बघतोय आज आज आपण बघणार आहोत समुदाय आरोग्य अधिकारी 2023 मध्ये झालेले जे एग्जाम होते त्याचा PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहोत। ओके, CHO महाराष्ट्र 2023 पेपर अनालिसिस आपण करणार आहोत। किती 2023 ओके, लास्ट जे एपिसोड होता त्याच्यामध्ये आपण किती मला वाटतं एक 10 11 12 एवढी क्वेश्चन बघितलेले आहे बरं का। पण आपण काय बघतोय, आपण डिटेल मध्ये बघतोय म्हणून आपलं थोडी टाइम जास्त कंझ्युम होत आहे बरं का। कारण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली 30 ते 40% क्वेश्चन जे रिपीटेड होऊ शकतात। ओके, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली। ओके, जे मी एक क्लास घेणार आहे 50 MCQ मध्ये। ओके, मी शुअरली सांगू शकतो की तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चन किंवा मिनिमम 7-8 एवढी तरी बसणार, मॅक्झिमम तुमचं 15 वरती जाऊ शकते बरं का। ही सगळी इम्पॉर्टंट आहे। ओके, चला मग आपण कसे डिटेल मध्ये अभ्यास करत जायचं आपल्याला। ओके, चला आपण काय बघतोय CHO 2023 चा PYQ पेपर अनालिसिस, ते पण मराठीत। हे आहे एपिसोड नंबर 2। ओके, चला मग सुरुवात करूया। बघा, त्याचा अगोदर आपल्याला काय करायचंय, सगळ्यांनी चॅनलला लाईक करायचंय आणि व्हिडिओला पण लाईक करायचंय आणि त्याच्यासोबत फीडबॅक द्यायचा आहे कमेंटमध्ये तुम्हाला फीडबॅक द्यायचा आहे। ओके, हे झालं। आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी ओके CHO साठी स्पेशली तयारी करताय, ओके, त्याचं स्वप्न आहे की मला काय CHO ऑफिसर व्हायचं आहे। ओके, मग त्यांना ही चॅनल तुम्ही म्हणजे ही व्हिडिओ तुम्हाला त्यांना रेफर करा बरं का। आणि त्याच्यासोबत सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबत अजून काय ही बेल आयकॉन दाबा, ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे। ओके, चला टीम MNO सगळीकडे अवेलेबल आहेत। ओके, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक। ओके, टेलिग्राम मध्ये वगैरे तुम्ही बघा किती छान आपण व्हिडिओ आणि व्हिडिओ नाही इमेज बेस्ड क्वेश्चन वगैरे टाकलेला आहेत। ओके, एकदा चेक करून घ्या, तुम्हाला आवडेल। ओके, चला मग सुरुवात करूया। बघा काय म्हणते। ओके, आपण लास्ट क्लासमध्ये 10 क्वेश्चन बघितलं होतं। चला आता 11वा क्वेश्चन काय म्हणते बघा, आपल्याला किती 50 क्वेश्चन बघायचं आहे। ओके, द स्कीम इन महाराष्ट्र, बघा एक स्कीम आहे महाराष्ट्रामध्ये। ओके, अंडर NHM म्हणजे काय, नॅशनल हेल्थ मिशनच्या अंडरमध्ये, वेअर द अंगणवाडी स्कूल चिल्ड्रन वेअर इन्स्पेक्टेड, treated, referred whenever needed with the help of the team termed as, म्हणजे एक स्कीम आहे महाराष्ट्रामध्ये अंडर द गव्हर्नमेंट, अंडर कुठे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडर मध्येच NHM मध्येच हे अंडर NHM मध्ये नॅशनल हेल्थ मिशन मध्ये एक स्कीम आहे। ज्या स्कीम मध्ये काय होतात, अंगणवाडी आणि जे शाळा आहेत स्कूल चिल्ड्रन त्यांना काय करतो, इन्स्पेक्टेड करतो, म्हणजे आपण काय करतो हेल्थ चेकअप करतो आणि ट्रीटमेंट पण देतो। गरज पडलं तर आपण काय करू शकतो, रेफर करू शकतो, नीडेड इफ द हेल्प ऑफ द टीम, ह्या टीमने अनुसार। ओके, जे टीम कुठली आहे आपल्याला बघायचं आहे। पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK टीम। ओके, आणि दुसरं दिलेलं आहे चाइल्ड हेल्थ प्रोटेक्शन ग्रुप, तिसरं दिलेलं आहे चाइल्ड लेबर प्रिव्हेन्शन टीम, चौथं दिलेलं आहे सॅनिटेशन टीम म्हणजे SNT। ओके, आपण एक स्कीम बघूया। पहिले बघ कुठले, RBSK। चला आपण पहिलं काय बघायचंय, RBSK राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम। ओके, ही स्कीम कधी आलेलं आहे बघा, ही काय अंडर NHM आहे। ओके, कशामध्ये अंडर NHM मध्ये येतात बरं का। कधी आलेलं आहे, ही लॉन्च्ड इन, ओके, ही लक्षात ठेवा, विचारू शकते तुम्हाला, लॉन्च्ड इन 2013 मध्ये आलेला आहे कुठली RBSK। ओके, याचे उद्देश काय होता, का आणले, पर्पोज काय होतं ह्याचं, टू इम्प्रूव्ह, काय इम्प्रूव्ह करायचं बघा, टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल हेल्थ बघायचं आहे। कोणाचं बघणार आहे आपण, ओव्हरऑल हेल्थ ऑफ चिल्ड्रन। ओके, कोणाचं बघायचं, हेल्थ चिल्ड्रनचं, फ्रॉम कधीपासून कधीपर्यंत, फ्रॉम बर्थ टू 18 इयर, ज्यावेळी जन्म होते बच्चूचा आणि 18 वर्ष होईपर्यंत आपल्याला काय करायचंय, त्याची ओव्हरऑल हेल्थ चिल्ड्रनची बघायचं आहे आणि इम्प्रूव्ह करायचंय। ओके, ही RBSK टीमची काय मेन पर्पज आहे। ओके, आणि त्यांनी फोकस कशावरती करतो, मेनली त्यांनी फोकस करणार आहे अर्ली आयडेंटिफिकेशन। आपण अर्ली आयडेंटिफिकेशन केलं तर आपण ट्रीटमेंट लगेच देऊ शकतो बरं का। अर्ली आयडेंटिफिकेशन अँड ट्रीटमेंट कशामध्ये, सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये येते, लक्षात आलं। ओके, त्याच्यासोबत मॅनेजमेंट ऑफ 4 Ds, किती Ds, 4 Ds। ओके, 4 D ला आपण काय करणार आहे, मॅनेजमेंट करणार आहे। विचारू शकते तुम्हाला, सांगा 4 D ते कुठला आहेत। ओके, आणि असं पण विचारू शकतो 4 D ही कुठल्या स्कीमचं संबंधित आहे असं पण विचारू शकतो। ओके, किती D होते, 4 D, हे हा पहिला D, हे घ्या दुसरा D, हे घ्या तिसरा D, अजून एक चौथा D। ओके, ह्या D विचारू शकतात। पहिला D आहे डिफेक्ट ऍट बर्थ। ओके, डिफेक्ट असणार आहे कधी, डिफेक्ट ऍट बर्थ, ही आहे पहिला D चा उद्देश। ओके, म्हणजे ह्यांनी मॅनेजमेंट करणार आहे। याच्यामध्ये काय होऊ शकतो, डिफेक्ट ऍट बर्थ, क्लेफ्ट पॅलेट, ओके,
क्लेफ्ट लिप म्हणा किंवा क्लेफ्ट पॅलेट, क्लेफ्ट लिप अँड पॅलेट ही असले डिसीजचं मॅनेजमेंट करतात. हे कुठलं पहिला डी झालं. ओके, आता दुसरा डी कुठला आहे, डेफिशियन्सीज. ओके, डेफिशियन्सीज, डेफिशियन्सीज एक्झाम्पल काय म्हणू शकतो ह्याच्यामध्ये, एनेमिया मोस्ट कॉमनली कुठलं, जस्ट मी प्रिव्हियस क्लासमध्ये सांगितलं आयरन डेफिशियन्सी एनेमिया एकदम जगात फर्स्ट आहे. एक झालं, त्याच्यासोबत विटामिन्स वगैरे. ओके, हे झालं विटामिन डेफिशियन्सी वगैरे. ओके, विटामिन लिहून टाकू आपण डेफिशियन्सी, ही दुसरा डी झालं. मग आता आहे तिसरा डी. तिसरा डी मध्ये काय, डिसीजेस. ओके, रोग. ओके, एक्झाम्पल काय म्हणू शकतो, स्किन इन्फेक्शन, डेंटल. मोस्ट कॉमन चिल्ड्रन मध्ये डेंटलचं असतं बरं का, म्हणून डेंटल विजिट खूप असते RBSK टीमचं. डेंटल काय म्हणू शकतो आपण, डेंटल कोम्स. ओके, ही आपण बघणार आहोत. ओके, हे तिसरा डी झाला. आता शेवटचा चौथा डी. चौथा डी म्हणजे काय, डेव्हलपमेंटल डिले. डेव्हलपमेंटल डिले किंवा डिसेबिलिटी पण म्हणू शकतो, डिले किंवा डिसएबिलिटीज. ओके, हे झालं चौथा डी. ही 4 डी तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे आपण बघितलेलं आहे. ओके, डेव्हलपमेंटल डिलेज मध्ये काय होऊ शकतो, ऑटिझम म्हणा, यू आहे बघ का, ऑटिझम म्हणा. अजून काय होऊ शकतो, व्हिज्युअल किंवा अजून काय, हिअरिंग इम्पेअरमेंट. काय, हिअरिंग इम्पेअरमेंट होऊ शकतो. हे काय डेव्हलपमेंटल डिले बरं का. हे आपल्याला काय करायचं आहे, RBSK टीमने ही सगळी काय करणार आहे, मॅनेजमेंट करणार आहे. ज्यावेळी तुम्ही ऑफिसर होणार, ज्यावेळी आपल्याला सांगायचं हा बाबा तुम्ही ह्या स्कूलला व्हिजिट करायचं आहे, करायचं नाही सांगायचं नाही, त्यांनी येतील. ओके, त्याच्यामध्ये कोण कोण असणार हे पण विचारू शकते. कोण कोण असतं त्याच्यामध्ये, एक मेडिकल ऑफिसर असतो. ओके, एक मेडिकल ऑफिसर असतो, त्याच्यासोबत एक स्टाफ नर्स असतो, नर्सिंग ऑफिसर, आणि त्याच्यासोबत लॅब टेक्निशियन आणि अजून एक कर्मचारी. म्हणजे 4 जणांचं 4-5 जणांचं त्यांच्या टीम असते. त्यांनी अजून एक लक्षात आहे, हे कसं आहे, हे मोबाईल आहे. कुठे जागा आपल्याला, हा इथेच लिहू आपण. ही टीम कसं असणार आहे, ही मोबाईल हेल्थ. आता लक्षात आलं बघा, आपल्याला मोबाईल हेल्थ टीम आहे. मोबाईल म्हणजे मोबाईल घेऊन फिरणार आहे का, नाही, म्हणजे मोबाईल होणार आहे. मोबाईल म्हणजे सगळीकडे फिरून. ओके, आता एक्झाम्पल घ्या, तुमचं एक गाव आहे, तुमचं सब सेंटर आहे. तुमचं सब सेंटरमध्ये येतात 3 गाव, आणि 3 गावात प्रत्येक गावात शाळा आहे. मग ते प्रत्येक शाळेमध्ये तुम्हाला डायरेक्टली व्हिजिट करायचं आहे. म्हणजे जी टीम आहे ज्यांनी स्वतः मोबाईल करून तिथे जाणार आहे. मग असं करणार आहे का, एकदम एकत्र गोळा करायचं आणि चेक करायचं, नाही. हे कसलं टीम आहे, मोबाईल हेल्थ टीम. ओके, मोबाईल हेल्थ टीम. ओके, काय करणार आहे, व्हिजिट AWC अंगणवाडी सेंटर आणि स्कूलला व्हिजिट देणार. कोण, RBSK वाले. ओके, त्यांचं टीम असतो. ओके, मला वाटलं आपण भरपूर ह्याच्याबद्दल डिटेल बघितलं. ओके, हे फक्त तुम्ही 4D लक्षात ठेवा बरं का, हे 4D तुम्हाला विचारू शकता. ओके, चला हे झालं. ओके, चला हे झालं राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम झाला. आता काय, चाइल्ड हेल्थ प्रोटेक्शन ऍक्ट. चाइल्ड हेल्थ प्रोटेक्शन ऍक्ट हे कुठं ऐकलंय का तुम्ही, बघा ही असली काय स्कीम नाहीये बरं का, ही असंच आपल्याला काय गाठवायला केलं. ओके, चला हे काय तिसरा, चाइल्ड लेबर प्रिव्हेन्शन टीम. ओके, चाइल्ड लेबर प्रिव्हेन्शन टीम ही रिलेटेड कशी आहे, हे काय CLPT ही रिलेटेड आहे. ओके, ही रिलेटेड टू काय, लेबर लॉ एन्फोर्समेंट. लेबर लॉ एन्फोर्समेंट बद्दल आहे, एन्फोर्समेंट. ओके, ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, हे हेल्थ संबंधित नाही बरं का, नॉट रिलेटेड टू हेल्थ. ओके, हे पण लक्षात घ्या, ही रिलेटेड आहे. ओके, हे अंडर कशामध्ये येतात, अंडर मिनिस्ट्री ऑफ लेबर. कुठली, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्पॉवरमेंट, लेबर अँड एम्प्लॉयमेंट. ओके, ह्याचा अंडरमध्ये ही ऍक्ट येतो बरं का. हे कशासाठी केलेलं आहे त्यांनी, त्याचा ऑब्जेक्टिव्ह मेन उद्देश काय होता, टू आयडेंटिफाय अँड त्यांना काय करायचं, आयडेंटिफाय करायचंय, हुडकायचंय बरं का. काय हुडकणार, आयडेंटिफाय अँड रेस्क्यू करणार आहे, रेस्क्यू चिल्ड्रन एम्प्लॉयमेंट. ओके, चिल्ड्रन काय एम्प्लॉयमेंट म्हणजे ते कुठेतरी एंगेज झालेला आहे. ओके, एंगेज्ड इन चाइल्ड लेबर, याचं चाइल्ड लेबर म्हणून त्यांनी कुठेतरी काम करत असेल तर आपल्याला हुडकायचंय आणि त्यांना काय करायचंय, रेस्क्यू करायचं आहे. हे कशाचे, एंगेज्ड इन द चाइल्ड, हे कुठं झालं, चाइल्ड लेबर. ओके, त्यांना आपण करायचंय कशासाठी, टू एन्श्योर. ओके, टू एन्श्योर रिहॅबिलिटेशन. ओके, त्याच्यासोबत प्रमोट एज्युकेशन. ओके, प्रमोट एज्युकेशन करायचं आहे बच्चूमध्ये. ओके, एवढं लक्षात आलं तुमचं. ओके, हे झालं CLPT ह्याचं बद्दल. ओके, हे पण हेल्थ रिलेटेड आहे का, नाही, हे पण गेलं हेल्थ रिलेटेड नाही. हे सॅनिटेशन टीम म्हटलेलं आहे. मग सॅनिटेशन टीम कशामध्ये फोकस करणार त्यांनी, फोकस पब्लिक हायजीन म्हणा, पब्लिक हायजीन, वेस्ट मॅनेजमेंट. ओके, वेस्ट मॅनेजमेंट, क्लीननेस. ओके,
ही सगळं त्याच्याबद्दल झालं. मग आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये स्वच्छ भारत एक. ओके, स्वच्छ भारत पण नोट करून घ्या. ओके, ही सगळी सॅनिटेशन बद्दल आलं. मग हे रिलेटेड आहे का? नाही, ही पण नाहीये. मग आपलं राहिलं उत्तर एकच, कुठली? राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम, RBSK. हे काय? मोबाईल बरं का, लक्षात ठेवा. मोबाईल टीम आहे, प्रत्येक सगळी अंगणवाडी आणि स्कूल हेल्थमध्ये सगळी व्हिजिट करून काय करणार आहे? ट्रीटमेंट करणार आहे. आणि नीड असेल तर सॅम मॅम जे बच्चे वगैरे असतात किंवा कुठली तरी डिसीज आलेलं असतं त्यांना काय करणार यांनी? PHC ला किंवा जे स्पेशलिस्ट आहे पिडियाट्रिशियन त्यांच्याकडे यांनी CHC वगैरे रेफर करणार. ओके, एवढं लक्षात आलं आपल्याला. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. ओके बघा, अंडर द नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल. ओके बघा, काय नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल बद्दल विचारताय. फॉलोइंग वॅक्सिन्स आर इन्क्लुडेड एक्सेप्ट. ओके बघा, काय म्हणते त्यांनी? इम्युनायझेशन शेड्यूल आहे देशातलं. ओके, सगळ्यांना माहिती असणं पाहिजे बरं का. ही तुम्हाला काय म्हणू शकतो मी, रट्टा तरी मारला तरी चालेल, पण ही नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल तुमचा तोंडपाठ पाहिजे बरं का. जे CHC होणार आहे ओके त्यांना कंपल्सरी पाहिजे. ओके बघा, ही बघा मी सांगूनच टाकतो तो एकदा तुम्हाला, म्हणजे कन्फ्युजन नको. बघा, जे ॲट द बर्थ पासून आपण सुरू करूया. हे नॅशनल इम्युनायझेशन, ह्याला आपण काय म्हणतो? रुटीन इम्युनायझेशन पण म्हणतो बरं का. रुटीन इम्युनायझेशन. ओके, रुटीन इम्युनायझेशन तुम्हाला CHC झाल्यावर हे तुम्ही ऑब्झर्व करणार आहे बरं का. तुमच्याकडे ANM स्टाफ नसेल तर तुम्हाला पण करावं लागणार आहे. काय? रुटीन इम्युनायझेशन. समजा ॲट बर्थ ओके वॅक्सिनेशन तुम्हाला सगळे म्हणजे रट्टा मारला तरी चालेल, तुमच्या लक्षात असायला पाहिजे असं म्हणायचं मला. ओके, ॲट बर्थ आपण ॲट बर्थला काय काय देणार? पहिली डोस देणार आहे आपण OPV. ओके, ओरल पोलिओ वॅक्सिन. हे काय? ओरल पोलिओ वॅक्सिन. त्याच्यासोबत देणार आहे हेपॅटायटिस B. अजून कुठला? त्याच्यासोबत देणार आहे BCG इंजेक्शन बरं का. हे OPV विदिन किती दिवसात? 15 दिवसात. हेपॅटायटिस B विदिन 24 hours. BCG विदिन 1 year मध्ये ही द्यावं लागते बरं का. आपण मला वाटते ही एक्झाम आल्यावर आपण ही सगळी कुठली मेन इम्पॉर्टंट आहे वॅक्सिनेशन आणि कॉन्ट्रासेप्शन ह्याच्यावरती थेअरी बेस्ड क्लासेस घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला खूप फायदा भेटणार त्याच्यामधनं. ओके, आपण फक्त थोडक्यात एवढी लक्षात घेऊन ठेवा. ओके, ॲट बर्थ कुठली? OPV ओरल पोलिओ वॅक्सिन झाला, हेपॅटायटिस B झाला आणि BCG झाला. हे झालं ॲट बर्थ. ओके, त्याच्यानंतर सेकंड शेड्यूल कधी येणार आहे? 6 weekला, म्हणजे काय म्हणू शकतो आपण? 1.5 महिन्याला. कधी? 1.5 महिन्याला आपण काय काय देणार आहे? ओके, 1.5 महिन्याला काय काय देऊ आपण? मग नेक्स्ट ज्यावेळी पेशंट येते ज्यावेळी आपण देणार आहे रोटा व्हायरस. काय देणार? रोटा व्हायरस देणार. त्याच्यानंतर अजून काय देऊ शकतो आपण? फ्रॅक्शनल IPV, इनएक्टिव्ह पोलिओ व्हायरस बरं का. ही व्हॅलेंट मध्ये चेंज आहे. ओके, हे दोन्ही पोलिओ बद्दलच देतो आपण, पण ह्याच्यामध्ये जे ट्रायव्हॅलेंट बायोव्हॅलेंट असते ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये बरं का. हे एवढे लक्षात ठेवा. हे काय? रोटा व्हायरस झालं आणि फ्रॅक्शनल IPV इनएक्टिव्ह पोलिओ व्हायरस झालं. आणि तिसरा आहे PCV. ओके, हे PCV ही सगळी हे बघा हे 0 डोस आहे, म्हणजे याला आपण बर्थ डोस पण म्हणतो बरं का. हे बर्थ डोस झाला. ओके, हे बर्थ डोस. हे रोटा व्हायरस पहिला डोस झाला, FIPVचा पहिला डोस झाला, PCVचा पण पहिला. आता अजून आपल्याला OPV पण द्यायचं असतं बरं का ह्याच्यामध्ये. OPV काय किती? OPV ही पहिला डोस झाला. ओके बघा, एवढं लक्षात ठेवा. ॲट द बर्थ किती? OPV, हेपॅटायटिस B, BCG. त्याच्यानंतर 1.5 महिन्याला किती? रोटा OPV. अजून एक राहिले कुठली? पेंटा. ओके बघा, हे 6 आणि 14 महिन्याला भरपूर असते बरं का. ही पेंटा वॅक्सिन, ही पण पहिला डोस. कुठली लक्षात ठेवायचं? 6 weekला रोटा OPV, पहिलं ओरलचं लक्षात ठेवायचं रोटा OPV, त्याच्यानंतर पेंटा नंतर FIPV, PCV. एवढं झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट शेड्यूल कधी येणार आहे? 6 झालं, 6 week. त्याच्यानंतर 10 week. 10 week म्हणजे किती जाते? हे सॉरी इथे हाफ महिना लिहिले का? हे 1.5 महिना बरं का. सॉरी, हे 1.5 महिना बरं का. हे 10 week झालं. आता 2.5 महिन्याला यायचं आहे बच्चूला. ओके, हे दुसरं शेड्यूल झालं. ज्यावेळी काय देणार तुम्ही? OPV देणार, OPV सेकंड डोज. ओके, त्याच्यानंतर रोटाचा सेकंड डोज. ओके, त्याच्यानंतर पेंटाचे सेकंड डोस देणार आहे. पेंटामध्ये 5 वॅक्सिन असतं बरं का, हे पण लक्षात ठेवा. पुढे सांगतो मी बरं का. हे झालं. त्याच्यानंतर आले 14 week. ओके, 14 week म्हणजे काय? 3.5 महिन्याला एवढी लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, सेम कॉपी पेस्ट आहे इकडे बघा. फक्त 10 weekला थोडी कमी आहे. इकडे काय देणार परत? रोटा थर्ड डोज. ओके, OPV थर्ड डोज. ओके, त्याच्यानंतर पेंटा थर्ड डोज. हे झालं. त्याच्यानंतर जे राहिलेले इकडे आहे बघा, FIPV सेकंड डोज. त्याच्यासोबत अजून एक कुठला राहिला? PCV. ओके, PCV सेकंड डोज आता राहिलेला आहे. हे झालं किती? ॲट बर्थ 6 week, 10 week, 14 week. ओके, एवढं लक्षात ठेवलं तुम्ही. ओके, चला मग अजून किती डोस राहिले? शेड्यूल राहिले अजून 2 शेड्यूल राहिले. कुठली? 9 monthचा आणि 16 ते 12 weekचा. ओके, नेक्स्ट पेजमध्ये घेऊया. ओके.
आता 9 मंथला बच्चू आलेला आहे. मग आपण ज्यावेळी काय काय देणार, पहिला देणार MR मेजल्स रुटीन पहिला डोस. MR दिला की पटकन लक्षात आला पाहिजे. आपण व्हिटॅमिन ए पण देणार, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यासोबत सिलेक्टेड डिस्ट्रिक्टमध्ये बरं का, जेई सगळीकडे नाहीये, सिलेक्टेड डिस्ट्रिक्टमध्ये जेई आपण देतो. ओके, जपानीज एन्सेफलायटिस ही पहिला डोस झाला. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून बघा इथं 3 नाही, अजून एक द्यायचं आपल्याला. PCV बूस्टर देतो आपण, PCV बूस्टर डोस होतो. ओके, त्याच्यानंतर अरे ओके हे झालं. त्याच्यानंतर 16 ते किती 24 वीकमध्ये नाही सॉरी मंथ आहे ही, मंथमध्ये. ओके, आपण काय देणार, MR सेकंड डोस देणार. ओके, आणि त्याच्यासोबत परत व्हिटॅमिन ए देणार. ओके, जेई सेकंड डोस पण देणार पहिलं दिलं तर. ओके, याच्यानंतर PCV झालं. PCV झाल्यानंतर ह्याच्यामध्ये देणार आपण DPT बूस्टर. ओके, DPT बूस्टर. एवढी तुम्हाला लक्षात आणि तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच, कोणाला जे CHO एक्सपिरियन्स आहे त्यांना. ओके, तर बघा एवढे आपण बघितलं. आपण डिटेलमध्ये नेक्स्ट बघूया याच्या थेरी क्लासेसमध्ये. ओके, चला. ओके, बघा काय म्हणते, अंडर द नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल फॉलोइंग वॅक्सिन्स आर इन्क्लुडेड. ओके, BCG देता. ओके, आपण कधी दिलो, ॲट बर्थ दिलो. हे विदिन बघा हे 1 इयर पर्यंत आपण देऊ शकतो बरं का. आपण ज्यावेळी 28 दिवसाचा आत द्यायचा असेल तर किती देऊ आपण, बघा त्याची पण डोस आहे. ओके, मोर दॅन 28 दिवस झाला तर 0.1 ml असं देतो आपण. त्याच्यापेक्षा अगोदर किती 0.05. ओके, एवढी ml आपण देतो. ओके, ह्याचे BCGचं. ओके, आपण नेक्स्ट बघूया. ओपी ओरल पोलिओ वॅक्सिन किती, 2 बूंद जिंदगी का वही असंच आहे ना ते. ओरल पोलिओ वॅक्सिन. हेपॅटायटिस बघा, हेपॅटायटिस पण देतो. कुठली, हेपॅटायटिस B देतो आपण. ओके, हे पेंटामध्ये पण असतो बरं का. आणि स्मॉल पॉक्स बघा, स्मॉल पॉक्स आपण देणार नाहीये, त्याला काय केलंय, काढून टाकलेलं आहे. बघा ह्याच्याबद्दल पण विचारू शकते त्यांनी. स्मॉल पॉक्स नोट करून घ्या, ह्याची इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, आता यूज मध्ये आहे का, नाही. नो लॉंगर यूज म्हणजे सोडून दिलो आपण, याला यूज करत नाही. म्हणजे का, ही झालेलं आहे एरॅडिकेटेड. ओके, एरॅडिकेटेड म्हणजे हे काय म्हणू शकतो, म्हणजे उकड फेकलेलं आहे आपण. ओके, हे झालं. ह्याचं विचारू शकते लास्ट केस कधी होता स्मॉल पॉक्सचा, म्हणजे स्मॉल पॉक्सचे लास्ट नोन केस. ओके, तारीख विचारू शकते बरं का. आणि विचारलेले आहेत पण अगोदर. ह्या प्रिव्हियस मध्ये नाही विचारले, ह्या क्वेश्चन पेपर नवीन विचारले, पण कुठे कुठे विचारलेले CHO एक्झाम मध्ये. ओके, हे झालं. त्याच्यामध्ये वर्डमध्ये लास्ट केस वर्डमध्ये कधी भेटलेलं आहे, 26 ऑक्टोबर बरं का, 26 ऑक्टोबर 1977 मध्ये. ओके, हे वर्डमध्ये भेटले. पण इंडियामध्ये 24 मे. ओके, ऑक्टोबर झालं, 24 मे हे 77, हे 1975. ओके, 2 वर्ष अगोदर आमच्याकडे भेटलेलं आहे, एवढी लक्षात असू द्या. हे 26 झालं, हे 24 ऑक्टोबर. ओके, जे कुठे भेटले, हे सोमाली, हे कधी कुठे, सोमालिया ही आफ्रिकन कंट्री पर आफ्रिकामधलं, तिकडे लास्ट केस सापडले होते. ओके, हे झालं. हे आपल्याकडे इंडियामध्ये कधी 24 मे 1975. ओके, कुठले क्वेश्चन विचारू शकते, आता मी लिहितो बघा, लक्षात घ्या. इंडिया डिक्लेअर्ड. ओके, इंडिया कधी डिक्लेअर केले, डिक्लेअर फ्री फ्रॉम. ओके, आपण मुक्त झालो कशापासनं, स्मॉल पॉक्स पासनं. कधी डिक्लेअर केलं, हा बाबा आपल्याला काही चिंता नाही, आपण फ्री झालो म्हणून. ओके, ही आपण केलेलं आहे 23 एप्रिल किती 1977, बघा 1977 मध्ये. ओके, एवढं लक्षात ठेवा. इंडियामध्ये 2 वर्षाच्या अगोदर आपण काय केलं, लास्ट केस आपल्याकडे भेटले, त्याच्यानंतर 77ला लास्ट केस 77ला इकडे भेटले वर्ल्डमध्ये. ज्या 77 भेटले त्याच्या अगोदर आपण काय केलं, डिक्लेअर केलं. एवढी लक्षात ठेवलं तर 77 तुम्हाला लक्षात येणार. ओके, हे काय 23 एप्रिल 1977ला आपण इंडिया फ्री आहे म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. पण तेच स्मॉल पॉक्स एरॅडिकेट कधी झाले, ओके, वर्ल्ड मधनं बोलतो खरा, हे इंडिया झालं. आता वर्ल्ड मध्ये कधी झाले, इकडे लिहू, इकडे बा, वर्ल्ड मध्ये किती 8 मे 1980 मध्ये बरं का, 1980 मध्ये. एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके, स्मॉल पॉक्स वॅक्सिन डिस्कंटिन्यू. बघा ही वॅक्सिन डिस्कंटिन्यूट कधी केले, डिस्कंटिन्यू वॅक्सिन कधी आपण डिस्कंटिन्यू केले, 1982 मध्ये बरं का, 1982 लक्षात ठेवा. ओके, चला हे एक लक्षात ठेवा. आणि हे कुठलं आपण फ्री कधी झालो, 23 एप्रिल 1977. हे एवढी लक्षात ठेवा. मग आपलं उत्तर कुठे आहे बाबा, आपलं उत्तर आहे 4था स्मॉल पॉक्स. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला बघणार आहात आपण. चला, अरे बाबा बघा हे नॉर्थ सारखं क्वेश्चन पण येतात एक. ओके, बघा दिस इज अ सिस्टम. बघा हे एक सिस्टम आहे. त्या सिस्टम मध्ये काय करणार आपण, स्टोरेज करणार, ट्रान्सपोर्ट करणार आणि डिस्ट्रीब्युशन करणार. कशाची, वॅक्सिनची. इन द स्टेट ऑफ एफिकेसी. बघा इन द स्टेट ऑफ एफिकेसी. एफिकेसीला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो,
त्याची परिणामकारक शक्ती म्हणजे ते कसं परिणाम करते ते शक्ती त्याच्यामध्ये मेंटेन असायला पाहिजे तसे. आणि पोटेन्सी म्हणजे काय काय म्हणू शकतो आपण सामर्थ्य. हे लिहून घ्या नाहीतर तुम्ही कन्फ्युजन होऊन जाईल. काय म्हटलं ही परिणामकारक शक्ती. ही परिणामकारक शक्ती झालं बरं का. ओके परिणामकारक ओके. हे झालं सामर्थ्य. एफिकसी म्हणजे काय सामर्थ्यवान. ओके ही याचे सामर्थ्य. ओके एवढी लक्षात घ्या. ही काय असायला पाहिजे मेंटेन असायला पाहिजे. असं नाही की आपण नेलो वॅक्सिन म्हणजे वॅक्सिनचे कुठनं कारखान्यामध्ये तयार झालो इथे येईपर्यंत त्याच्यामध्ये काहीच नव्हतं जीव. मग हे फायदा असणार आहे का नाही. हे वॅक्सिन देऊन सुद्धा 0 झालं. ओके चला ऍट रिकमेंडेड टेम्परेचर किती असतं +2 to +8. हे लक्षात ठेवा +2 to +8 डिग्री सेल्सिअस. किती फक्त 8 आहे बरं का. कन्फ्युजन 28 म्हणून कन्फ्युजन होतील तुम्ही. ही फक्त 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत असणार आहे. ही लक्षात ठेवा प्लस मध्ये. हे पण विचारू शकतो तुम्हाला. मॅन्युफॅक्चर टू द ऍक्च्युअल बघा काय म्हणते रेसिपिएंट टू द वॅक्सिन इज टर्म्ड ॲज. ह्या सिस्टमला आपण काय म्हणतो. चला ऑप्शन दिलेले कोल्ड चेन सगळ्यांना माहिती आहे उत्तर काय याचं. आणि प्रोक्युरेंट आणि लीगल हे काय लीगल वॅक्सिन आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट. ओके पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे काय आपण सगळं जातो बघा कुठली ट्रेन पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे बरं का. ट्रेन रेल्वे दोन्ही एकच आहे. हा बस सॉरी बस बरं का. हे ट्रेन बस सगळं काय पब्लिक ट्रान्सपोर्ट झालं. मग ही आपण बसमध्ये वगैरे वॅक्सिन पास करतो का म्हणजे कंटिन्युअली असं नाही. हे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वेगळा झाला फंडा. हे आपलं चुकलं. मग पहिला ऑप्शन काय आपण बघूया. पहिला ऑप्शन आहे कोल्ड चेन बद्दल आपण बघणार आहेत. कोल्ड चेन. कोल्ड म्हणजे काय थंड. चेन म्हणजे काय साखळी. म्हणजे हे साखळी कसायला पाहिजे कंटिन्यू थंड पाहिजे. म्हणजे ज्या एरियामधनं एक डायग्राम आहे तुम्हाला इझी लक्षात येईल. हे बघा हे काय मॅन्युफॅक्चरर आहे एक कंपनी आहे. कंपनीमधनं कुठं आले इमानमधनं किंवा कुठल्या बाहेर देशातनं आलं तरी नॅशनल स्टोरेज फॅसिलिटीमध्ये येणार. ओके त्याच्यानंतर गाडीने कुठं जाणार रिजनल हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर हेल्थ सेंटर नंतर वॅक्सिनेशन आउटरीच म्हणजे ही आपण डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहे. समजा या कारखान्यापासून आपण ज्यावेळी ही देणार आहोत इंजेक्शन ॲट द टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन तिथपर्यंत काय असायला पाहिजे ही कोल्ड चेन असायला पाहिजे. जे चैन आहे इकडनं इकडे जे कंटिन्युटी आहे ते सगळं कसं असायला पाहिजे कोल्ड असायला पाहिजे. यालाच आपण काय म्हणतो कोल्ड चेन म्हणतो. ओके चला कोल्ड चेन म्हणजे काय आपण बघूया. काय कोल्ड चेन म्हणजे अ सिस्टम ऑफ स्टोरेज. ओके जस्ट तेच आहे सिस्टम ऑफ स्टोरेज. ओके स्टोरेज करणार आपण ट्रान्सपोर्ट करणार. ओके त्याच्यासोबत अजून काय होतं एक डिस्ट्रीब्युशन करणार. ओके डिस्ट्रीब्युशन करणार आहे. काय करणार आपण वॅक्सिन ॲट रिकमेंडेड बरं का ॲट रिकमेंडेड टेम्परेचरमध्ये आपण ही करणार. आणि ते पण कसे टू मेंटेन बरं का टू मेंटेन कसे एफिकसी. ओके आता जस्ट आपण बघितलं एफिकसी म्हणजे काय ते परिणामकारक शक्ती आहे त्याच्यासोबत पोटेन्सी ही जे आहे काय सामर्थ्य ही सगळं आपल्याला मेंटेन करायचं आहे. टेम्परेचर किती म्हटलो 2 to 8 डिग्री सेल्सिअस बरं का. ही दोन्ही प्लस मध्येच आहे एवढी लक्षात ठेवा. ओके त्याच्यामध्ये काय काय असू शकतो. ओके कोल्ड चेनमध्ये काय काय इन्क्लूड असतो कोल्ड रूम्स असतात. ओके त्याचं रिजनल लेवलला वगैरे. ओके त्याच्यानंतर डीप फ्रीजर असतो. डीप फ्रीजर जे आपल्या घरी असतो ते फ्रीज नाही आहे बरं का. डीप फ्रीजर झालं. आणि वॅक्सिन कॅरियर जे तुम्ही सबसेंटरला आणणार आहे ह्याच्यामधनं. ओके आईस पॅक ह्याच्यामध्ये काय असणार आहे आईस पॅक असणार आहे. ओके हे झालं रेफ्रिजरेटर झालं. कोल्ड बॉक्सेस ही सगळी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे कोल्ड चेनमध्ये. ओके चला ही झालं कोल्ड चेन. मग आपलं उत्तर भेटलंय का आपल्याला यस आपलं उत्तर भेटलेलं पहिलं उत्तर आहे कोल्ड चेन. ओके आता काय म्हटलेलं प्रोक्युरमेंट. बघा प्रोक्युरमेंट म्हणजे काय ही एक प्रोसेस आहे. ओके प्रोसेस ऑफ गेटिंग किंवा ऑप्टेनिंग आपल्याला घ्यायचं आहे. ओके काय घ्यायचं आहे और परचेजिंग. ओके परचेज करून घ्यायचं आहे आपल्याला. समजा वॅक्सिन घ्यायचं आहे आणि मेडिकेशन. ओके आणि एनी अदर इक्विपमेंट आपल्याला घ्यायचं असेल तर ह्याला आपण काय म्हणतो प्रोक्युरमेंट. ओके एवढी लक्षात असायला पाहिजे. मग याचं आन्सर पण गेलं. मग लिगल वॅकन्सी म्हणजे काय लिगल वॅकन्सी म्हणजे सॉरी वॅक्सिन म्हणजे काय जे आपण काय म्हणू शकतो आपल्याला जे आपण ज्यावेळी आपल्याला परमिशन पाहिजे गव्हर्नमेंटकडनं ऑथॉरिटीज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे ऑथॉरिटी असतात. ओके ऑथॉरिटी असतात त्यांनी काय करणार आम्हाला आपण अप्रूव्ह करणार. ओके अप्रूव्ह करणार हे आपण लिगल वॅकन्सी सॉरी वॅक्सिन झालं वॅकन्सी नाही वॅक्सिन. ओके
मग हे पण आपलं उत्तर नसणार आहे. मग आपलं उत्तर आहे कोल्ड चेन. ओके, कोल्ड चेन म्हणजे काय, जिथनं सुरुवात म्हणजे जे मॅन्युफॅक्चर होतात तिथनं पासनं जे आपण ऍडमिनिस्ट्रेशन करीपर्यंत काय, ही कोल्ड चेन. कोल्ड म्हणजे एक कोल्ड आहे पण ते चेन कंटिन्युटी थंडच असायला पाहिजे. ओके, एवढं लक्षात आपल्याला आलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. द पिरियड फ्रॉम, बघा काय एक पिरियड आहे फ्रॉम बर्थ टू 28 डेज ऑफ द लाईफ इज कॉल्ड एज. 0 to 28 दिवसाचे जे लाईफ आहे त्याला आपण काय म्हणतो असं विचारते. ओके, निओनेटल म्हणतो, अडोलेसेंट म्हणतो, अर्ली निओनेट म्हणतो किंवा पेरी निओनेटल म्हणतो. ओके, चला निओनेटल म्हणजे काय आपण पहिला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे ते बघूया. ओके, निओनेटल म्हणजे काय. निओनेटल म्हणजे काय, होल न्यूबर्न पिरियड. याला आपण काय म्हणतो, होल न्यूबर्न पिरियड, जे कम्प्लीट न्यूबर्न पिरियड आहे. ओके, कधीपासून काउंट करणार आपण, फर्स्ट 28 डेज, फर्स्ट 20 डेज आफ्टर बर्थ. बरं का, हे पण लक्षात ठेवा, आफ्टर बर्थ, जन्मल्यापासून चे पहिलाचे. ओके, म्हणजे बर्थ म्हणजे काय म्हणू शकतो आपण, बर्थ टू 28 डेज. ओके, म्हणजे 0 to 28 डेज जे एवढे दिवस आहेत. ओके, आपण त्याला काय म्हणतो, निओनेटल पिरियड म्हणतो. बरं का, ही पण लक्षात ठेवा, ही काय क्रिटिकल फेज आहे. बरं का, क्रिटिकल फेज आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय सर क्रिटिकल फेज म्हणायला, ही जे बेबी आहे, ओके, जे बेबी आहे ते अडॉप्ट करणार आहे. काय अडॉप्ट करणार, दुसऱ्याने अडॉप्ट त्याला नाही करणार, जे अडॉप्ट करणार आहे काय, फ्रॉम इंट्रा युटराइन लाईफ. ओके, ते आतापर्यंत कुठं होते, युटराइन मध्ये होता. इंट्रा युटराइन लाईफ टू एक्स्ट्रा युटराइन लाईफ मध्ये. एक्स्ट्रा युटराइन लाईफ काय करणार आहे, एक्झिस्ट. ओके, ते काय करणार आहे, एक्झिस्टन्स करणार आहे. म्हणून ते काय, हे क्रिटिकल फेज असू शकतो बेबीसाठी. ओके, हे इनसाइड इंट्रायुटराइन म्हणजे काय, इनसाइड युटेरस, सॉरी यूम, युटरस ओम मध्ये. हे एक्स्ट्रा म्हणजे काय, आउटसाइड ओम. एवढे लक्षात ठेवा. ओके, एवढी पण हे नाही आहे, फक्त एवढं लक्षात असायला पाहिजे 0 ते 28 दिवस. ओके, मग आपलं उत्तर 0 ते 28 ही बरोबर आहे. ओके, मग नेक्स्ट काय, अडोलेसेंट आहे. ओके, अडोलेसेंट मध्ये किती येते. ओके, इथेच बघूया अडोलेसेंट मध्ये किती येते. अडोलेसेंट मध्ये येते अकॉर्डिंग टू WHO 10 ते 19 वर्ष. ओके, 10 ते 19 वर्ष. ओके, हे झालं. याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, ह्याला ग्रोथ अँड प्युबर्टी फेज. ग्रोथ अँड प्युबर्टी फेज काय म्हणतो, ग्रोथ अँड प्युबर्टी फेज म्हणतो. बरं का, हे झालं. मग हे उत्तर असणार का, नाही. बघा जे आपण निओनेट बघितलं त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे परत. ओके, कुठले अर्ली निओनेट आणि लेट निओनेट. ओके, निओनेट. ओके, आपण निओनेट जे बघितलं त्याच्यामध्ये किती होतं, 0 ते 28 दिवस होता. बरं सर, आताच बघितलं आपण. याच्यामध्ये 2 प्रकार असणार आहे. एक आहे अर्ली निओनेट. कुठली, अर्ली निओनेट म्हणजे लवकर निओनेट, आणि उशीरली निओनेट मराठीमध्ये निओनेट. ओके, जे अर्ली असणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये किती इन्क्लूड असणार आहे, ह्याच्यामध्ये असणार आहे फर्स्ट वीक. ओके, फर्स्ट वीक. ओके, 28 दिवस म्हणजे किती वीक झाला, 4 वीक झाला. 4 वीक मध्ये 0 to 7 डेज. 0 to 7 डेज काय म्हणू शकतो आपण त्या बच्चूला, अर्ली निओनेटल म्हणतो. हे असणार आहे फर्स्ट वीक. आणि हे काय, रिमेन 3 वीक. ओके, जे राहिलेले 3 वीक. ओके, रिमेन 3 वीक. ओके, त्याला आपण काय म्हणतो, किती 8 ते 28 डेज जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, लेट निओनेट म्हणतो. बरं का, आणि ह्याच्यामध्ये अजून एक लक्ष घेऊन घ्या, ही अर्ली निओनेट आहे. ओके, पहिला 7 दिवस आहे, ही हायेस्ट मॉर्टॅलिटी रेट आहे. बरं का, हायेस्ट मॉर्टॅलिटी रेट. मॉर्टॅलिटी म्हणजे डिसीजचं नाही, डेथचं. बरं का, मॉर्टॅलिटी रेट. म्हणून हे का, कारण हे पहिला 7 दिवस आहे, ते कसं इंट्रायुटराइन टू एक्स्ट्रायुटराइनचं असं सांगितलं बघा. ते कॉन्सेप्टमुळे ही क्रिटिकल फेज असणार आहे. ते पण मोस्ट कॉमन असणार आहे. हायेस्ट अर्ली निओनेटमध्ये पहिली 7 दिवस डेथ व्हायचे खूप चान्सेस असतो. ओके, एवढं झालं अर्ली निओनेटल. पोस्ट निओनेटल 0 ते 28 म्हटले, मग हे 0 ते 7 दिवस झालं, मग हे नसणार. पेरी निओनेटल. पेरी निओनेटल म्हणजे बघा, पेरी पण आहे, निओनेटल पण आहे. ओके, आता प्रेग्नन्सी पण येणार आणि निओनेटल पण येणार. ओके, याच्यामध्ये असणार फ्रॉम 28 वीक, फ्रॉम 28 वीक ऑफ गेस्टेशनल एज टू 7 डेज. ओके, 7 डेज आफ्टर बर्थ. ओके, लक्षात आलं तुमचं. प्रेग्नन्सी मधलं 28 वीक पासनं जे बेबी डिलिव्हरी होणार आफ्टर बर्थ. ओके, ज्याचा 7 दिवस ह्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. मग ही कव्हर काय करणार, कव्हर बोथ म्हणजे कुठली लेट प्रेग्नन्सी म्हणा, लेट प्रेग्नन्सी कारण 28 वीक पासून सुरू झालेलं आहे. त्याच्यासोबत निओनेटलचा अर्ली निओनेटल लिहून टाकू आपण. ओके, अर्ली निओनेटल पिरियड.
ही दोन्ही कव्हर करणार आहे. ओके, हे काय पेरी न्यूनॅटल झालं, हे पण आपलं चुकलं. मग आपली उत्तर आपल्याला अगोदरच माहिती झालं, न्यूनॅटल ही आपली पहिली उत्तर आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला बघायचं आहे. ॲज पर अपगार स्कोरिंग, बघा ॲज पर अपगार स्कोरिंग 5 ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया वेअर गिव्हन. ओके, 5 ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिलेला आहे अपगार स्कोर मध्ये. याचा मतलब कुठलं नाही आपल्याला हुडकून काढायचं आहे. ओके, रेस्पिरेशन रेट नाही, रेस्पिरेशन आणि हार्ट रेट, मसल टोन, रिफ्लेक्स रिस्पॉन्स, स्किन कलर आणि मिड टर्म सर्कम्फरन्स. ओके, बघा पहिलं लक्षात यायला पाहिजे अपगार काय असतो हे आपण परत लिहून घ्यायचं, जसं आपण लास्ट जे 4D लिहिलं होतं. ओके, अपगार. ओके, अपगार म्हणजे काय? ओके, एवढी आपल्या लक्षात असायला पाहिजे बरं का. ए म्हणजे अपिअरन्स. ओके, पी म्हणजे काय? पी म्हणजे पल्स. जी म्हणजे ग्रिमेस म्हणा किंवा ग्रिमेज म्हणा. ओके, हे म्हणजे काय? अपिअरन्स झाला तर परत अपिअरन्स नाही म्हणायचं बरं का. ऍक्टिव्हिटी. जे चौथा आहे रेस्पिरेशन. ओके, रेस्पिरेशन. ओके, अपिअरन्स म्हणजे काय दिसणार आहे आपल्याला, काय बघायचं याच्यामध्ये आपल्याला बघायचं स्किन कलर, जे बच्चूचे स्किन कलर कसे असणार आहे आपल्याला बघायचं आहे. ओके, पल्स म्हणजे काय? हे झालं हार्ट रेट. काय झालं? हार्ट रेट. ओके, हे झालं. ग्रिम्स म्हणजे काय? रिफ्लेक्स रिस्पॉन्स, जे बच्चू रिफ्लेक्सला रिस्पॉन्स देणार आहे, जे आपल्याला बघायचं आहे ह्याच्यामध्ये. ओके, ऍक्टिव्हिटी मध्ये काय येतं? मसल टोन येतो. ओके, रेस्पिरेशन मध्ये रेस्पिरेशन एफर्ट येतं बरं का, रेस्पिरेशन रेट नाही. हे खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, मग ह्यांनी ह्या लास्ट वेळ CHO थोडे काय CHO मध्ये थोडी डिफरन्स काय चेंजेस करून विचारलेलं आहे. ओके, एवढं लक्षात आपल्याला. ओके, ह्याच्यामध्ये फॉर इच क्रायटेरिया हे दिसते तुम्हाला, जे क्रायटेरिया ह्याला 0 ते किती 0 ते 2 मार्क्स असते बरं का, मार्क्स. ओके, 0 ते म्हणजे 0 1 झाला 1 झाला 2 एवढी मार्क्स असतात. ओके, आर प्रोव्हाइडेड. ओके, मग मॅक्झिमम स्कोर किती होते? मार्क्स नाही बरं का, स्कोर. मॅक्झिमम स्कोर किती होणार आहे बघा, जे तुम्हाला एक्झाम आहे. ओके, किती मार्काचा आहे? 100 मार्काचा आहे. प्रत्येकला एक मार्क. पण शेवटला स्कोर जे भेटणार आहे तुम्हाला, जे स्कोर. ओके, हे किती भेटणार आहे? 10 भेटणार. हे मॅक्झिमम झालं. मिनिमम स्कोर किती भेटणार हे पण विचारू शकतो तुम्हाला. मिनिमम 0 भेटू शकतो. ओके, हे झालं. ओके, त्याच्यानंतर हे कसं डिवायडेशन करायचं, जे अपगार टेबल बघा, तुम्हाला टेबल आहे वाटतं आपल्याकडे. बघा हे काय अपगार स्कोर एक्सप्लेन केलेलं आहे. इंडिकेटर आहे 0 1 2, जसं म्हटलं होतं हे 0 मार्क आहे, 1 मार्क आहे, हे 2 मार्क आहे. ओके, पी बघा हे असं दिलेलं आहे अपगार. हे म्हणजे काय? अपिअरन्स, हे पल्स झालं, हे ग्रॅमेज झालं, आणि ऍक्टिव्हिटी रेस्पिरेशन. बघा ज्यावेळी 0 अपिअरन्स, ज्यावेळी कलर दिसणार तुम्हाला ब्ल्यू आणि पेल, मग काय देणार तुम्ही? 0 मार्क. 1.1 कधी देणार आहे तुम्ही? ब्ल्यू एक्स्ट्रीमिटीज. ओके, ब्ल्यू एक्स्ट्रीमिटीज दिसलं तर बॉडी पिंक दिसायला पाहिजे, फक्त हात आणि जे एक्स्ट्रीमिटीज आहेत ते ब्ल्यू दिसलं तर तुम्ही 1 मार्क देणार. सगळी बॉडी पिंक दिसलं तर 2 मार्क द्यायचं. आणि पल्स मध्ये ॲब्सेंट असेल तर 0, बिलो 100 असेल तर 1, मोर देन 100 असेल तर किती? 2. म्हणजे मोर देन 100च असणार आहे, म्हणजे नॉर्मली असते बरं का. आणि ग्रेमेस मध्ये काय? त्याच्यामध्ये फ्लॉपी असेल तर 0, मिनिमम रेस्पॉन्स. ओके, तेवढी ऍक्टिव्ह नसेल पण मिनिमम रेस्पॉन्स ते स्टिम्युलेशन वगैरे दिल्यावर करत असेल तर त्याला आपण 1 देऊ शकतो. आणि दे प्रमोट रेस्पॉन्स बघा टू स्टिम्युलेशन, इथे मिनिमम आहे, इथे प्रमोट झालंय, मग इथे 2 मार्क देऊ शकतो आपण. ऍक्टिव्हिटी मध्ये काय? ॲब्सेंट असेल तर 0, फ्लेक्स आर्म अँड लेग्स असेल तर 1, आणि फुल्ली ऍक्टिव्ह असेल तर 2 मार्क देतो आपण. आणि रेस्पिरेशन मध्ये किती? रेस्पिरेशन एफर्ट 0 असेल तर, म्हणजे काहीच नसेल तर 0, स्लो आणि इरेग्युलर एफर्ट असेल तर 1, आणि बर्थ झालं तर ते रडायला सुरू केलं तर ह्याला आपण 2 मार्क देतो बरं का. अजून एक लक्षात ठेवा, आपण आफ्टर बर्थ ओके, आफ्टर बर्थ आपण 2 टाइम्स ह्याला चेक करणार आहे. पहिला आहे 1 मिनिट आणि दुसरा आहे 5 मिनिटांनी 2 टाइम्स आपण चेक करणार आहे. पण महत्व कुठल्याला देतो आपण? 5 मिनिटला खूप म्हणजे रेस्पॉन्स म्हणजे काय? व्हॅलिड समजायचं आहे. आता समजा तुम्ही 1 मिनिटात केले, तुमचं रिझल्ट आलं 6. ओके, म्हणजे स्कोर. आणि ज्यावेळी तुम्ही 5 मिनिटांनी करतो तुमचं आलं 8 मार्क, मग तुम्ही कुठलं कन्सिडर करणार? ओके, आम्हाला करायचंय जे 5 मिनिटाचं आपण हे केलेलं आहे, स्कोर काढलेलं आहे, त्याला आपण मान्य करायचं. ओके, चला बघा आता मी 7 8 म्हटलं, त्याचा पण एक फंडा घेऊन बघूया आपण. जे स्कोर कार्ड कसा असतो? रिझल्ट मध्ये आपल्याला काय करायचं असतो? ओके, समजा एक रिझल्ट आहे जे 8 ते 10 स्कोर असेल तर आपल्याला काय करायचंय? याच्यामध्ये आपल्याला नो डिस्ट्रेस पेशंट कसा भेटणार आहे बच्चू? नो डिस्ट्रेस भेटणार आहे.
मग आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये? नो, आपल्याला करायचं आहे फक्त ओनली रुटीन केअर आपल्याला करायचा आहे. ओके, रुटीन केअर पण सांगून टाकतो, नको आता खूप होते. ओके, ओनली रुटीन केअर करायचं आहे. ओके, तेच. ओके, त्याच्यानंतर असणार आहे हे 8 ते 9 झालं, सॉरी 8 ते 10 झालं. त्याचा अगोदरचे 4 to 7. ओके, हे 4 to 7 ही असणार आहे मॉडरेट डिस्ट्रेस असणार आहे पेशंट. ओके, त्याच्या वेळी आपल्याला काय इंटरव्हेन्शन करावं लागेल, ह्याच्यामध्ये काय इंटरव्हेन्शन आपल्याला करावं लागणार आहे बघा. पहिला करायचं आपल्याला क्लीन एअरवे, जे बच्चूचे एअरवे आपल्याला काय करायचं, क्लीन करायचं आहे. त्याच्यानंतर कट द अम्ब्लायकल कॉर्ड, जे अम्ब्लायकल कॉर्ड आहे त्याचं काय करायचं आहे, अम्ब्लायकल कॉर्ड कशा पद्धतीने कट करायचं हे पण मेथड आहे बरं का. असंच नाही कुठे पण आपण क्लिप हे लावून कट करायचं नाही बरं का. कट द अम्ब्लायकल कॉर्ड झाला. आणि प्रोव्हाइड स्टिम्युलेशन. ओके, प्रोव्हाइड स्टिम्युलेशन कुठे देणार तुम्ही? प्रोव्हाइड स्टिम्युलेशन, आता मारण्यासारखं नाही करायचं बरं का, प्रोव्हाइड स्टिम्युलेशन. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला पोझिशन द्यायचं आहे प्रोव्हाइड सुपाईन पोझिशन विथ थोडी जे नेक आहे वरती घेण्यासाठी. ओके, प्रोव्हाइड सुपाईन पोझिशन. ओके, सुपाईन एवढंच लिहितो मी. विथ काय म्हणू शकतो मी, स्लाइटली एक्सटेन्शन ऑफ नेक. ओके, एक्सटेन्शन ऑफ नेक आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये. ओके, एवढं झालं. त्याच्यानंतर स्टार्ट O2 आपल्याला ऑक्सिजनेशन द्यायचं आहे. कशामध्ये? ही मॉडरेट डिस्ट्रेस. आता समजा 4 to 7 झाला. आता 0, आता समजा 4 पेक्षा कमी म्हणजे 0 to 3. ओके, आपल्याला भेटले 0 to 3 स्कोर भेटले तर ही कसं असणार आहे, ही एकदम सिव्हिअर डिस्ट्रेस असणार आहे. कसे? सिव्हिअर डिस्ट्रेस असणार आहे पेशंट. मग आपल्याला काय करायचे, ज्यावेळी आपल्याला करायचे स्टार्ट इमिडिएट रिससिटेशन आपल्याला करायचं आहे. ओके, एवढं लक्षात आलंय. ओके, हे पण विचारू शकतो तुम्हाला. ओके, चला हे झालं. मग आपलं बघा, आपल्याला काय हुडकायचं आता, जे 5 ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया आहेत त्याच्यामधलं कुठले नाहीये. रेस्पिरेशन. ओके, रेस्पिरेशन रेट नाही म्हटलेलं त्यांनी, एफर्ट पण आपण पकडू शकतो. हार्ट रेट हे दोन्ही होता. मसल टोन हो होता. रिफ्लेक्स रिस्पॉन्स हो होता. स्किन कलर हो होता. मिड आर्म सर्कम्फरन्स होता का? नाही, हे मिड आर्म सर्कम्फरन्स नव्हता बरं का. याच्यामध्ये आपण काय करतो, असेस न्यूट्रिशनल स्कोरिंग आपण मेजर करतो. न्यूट्रिशनल स्कोरिंग आपण याच्यामध्ये काय करणार आहे, मेजर करणार आहे. ओके, हे आपण मला वाटते आपण PYQ मध्ये रिसेंटली घेते, त्याच्यामध्ये आपण डिटेल अभ्यास केलेले मिड आर्म सर्कम्फरन्सचे. ओके, चला उत्तर कुठले, मग उत्तर असणार आहे 4था बरोबर. ओके, एक्सेप्ट म्हटलं होतं त्यांनी. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. बघा, 1 कॅलरी इज इक्वल टू डॅश डॅश जूल्स. बघा, ही काय म्हणू शकतो याला, मी जस्ट तुम्हाला सांगितलं बघा, रट्टा मारून ठेवायचं. ही तसली क्वेश्चन आहे, तुम्हाला काय करावं लागेल, रट्टा मारून ठेवावं लागेल. काय म्हणते बघा, लक्षात आलं तुम्हाला. आपल्याला काय डायरेक्ट सांगायचं 1 कॅलरी इज इक्वल टू किती जूल्स मध्ये. बघा, कॅलरी म्हणजे काय, 1 ग्रॅम ऑफ वॉटरला, समजा 1 ग्रॅम ऑफ वॉटर त्याला काय करायचे 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज करायचं आहे, त्याला किती कॅलरीज लागते असं आहे. ओके, कॅलरीज बद्दल थोडक्यात चालतंय, आपल्याला लिहून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. काय कॅलरीज म्हणजे काय म्हणू शकतो आपण, अमाऊंट ऑफ हीट. ओके, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड. बघा, काय एनर्जी रिक्वायर्ड, किती रिक्वायर्ड आहे त्याला, एनर्जी रिक्वायर्ड टू राईज टेम्परेचर. ओके, काय करायचं आपल्याला, टेम्परेचर राईज करायचं आहे. टेम्परेचर ऑफ किती म्हटलं मी, 1 ग्रॅम ऑफ वॉटर. ओके, 1 ग्रॅम ऑफ वॉटर किती, 1 डिग्री सेल्सिअस आपल्याला टेम्परेचर वाढवायचं आहे. ओके, किती डिग्री सेल्सिअस वाढवायचं आहे, 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचं आहे. त्याला किती लागते असं म्हटलेलं आहे. ओके, नॉर्मली ही 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस एवढी लागतो बरं का. मग आपल्याला किती लागतं असं म्हटलेलं आहे. ओके, ही कॅलरीचं मिनिंग झालं. मग आपल्याला इथे काय तोंडपाठ म्हणजे रट्टा मारलेलं उत्तर सांगायचं आहे. ओके, उत्तर असणार आहे ह्याचं 4.184 ही उत्तर असणार आहे. परत एकदा रट्टा मारूनच ठेवा, कारण हे विचारू शकतात. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, विटॅमिन सी. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं, विटॅमिन सी इज रिच इन द फॉलोइंग फ्रूट एक्सेप्ट. बघा, एकाच जे काय म्हणू शकतो आपण पेपर आहे त्याच्यामध्ये विटॅमिन सी विचारलेलं आहे, ते पण किती 2-3 वेळा सगळीकडे विटॅमिन आहे. ओके, मी एक माझ्याकडे नेक्स्ट ह्याच्यामध्ये आहे, तुम्हाला एक टेबल देतो, ते काय करा, ते पण रट्टा मारून ठेवा, म्हणजे तुमचं ऑलरेडी तुम्हाला तोंडपाठ असणार आहे, तरी पण ती बिफोर एक्झामिनेशन जाताना तुम्हाला बघून जायचं आहे कंपल्सरी बरं का. ही विटॅमिन सी रिच इन द फॉलोइंग फ्रूट एक्सेप्ट, त्याच्यामध्ये जे एक्सेप्ट आहे म्हणजे दिलेल्या 4 पैकी सगळे काय विटॅमिन सीचं
हे रिच सोर्स आहे, पण एक सोडून. ओके चला, मग विटॅमिन सी म्हणजे काय आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे, तरी पण आपण परत एकदा बघू काय प्रॉब्लेम आहे आपलं. ओके चला, विटॅमिन सी हे सगळी तुम्हाला रट्टा मारून द्यायचं आहे. ओके, अस्कॉर्बिक ऍसिड, याला आपण काय म्हणतो, अस्कॉर्बिक ऍसिड म्हणतो बरं का. ही अबुडंट बरं का, ही भरपूर असणार आहे, अबुडंट इन मेनी फ्रुट्स. ओके, मेनी फ्रुट्स मध्ये भरपूर असणार आहे. ओके हे झालं. आणि सम व्हेजिटेबल मध्ये पण असतो. ओके, सम व्हेजिटेबल्स. ओके चला, ही कशासाठी पाहिजे म्हटलो मी, एसेन्शियल फॉर. ओके, जसं याचं सांगितलं बघा, काय काय सांगितलं होतं मी याचं, विजन म्हटलो, इम्युन सिस्टम म्हटलं तसलं. ओके, एसेन्शियल फॉर. ओके, कशासाठी ही लागतो. ओके, ही असणार आहे, लागणार आहे कोलेजन सिंथेसिस, कोलेजन सिंथेसिस साठी. ओके, परत एकदा सांगतो, वुंड हिलिंग मध्ये, वुंड हिलिंग मध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, हॉस्पिटलमध्ये वगैरे तुम्ही वर्क करत असेल तर वुंड हिलिंग मध्ये विटॅमिन सी देणारच आहे पेशंटला. ओके, त्याच्यासोबत इम्युन फंक्शन. ओके, इम्युन फंक्शन आणि एकदम इम्पॉर्टंट अँटीऑक्सिडंट, अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी. ओके, अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी ही झालं ह्याचे फंक्शन. ओके, आता सोर्स बघायचा आपल्याला. ओके, याचे सोर्स काय काय, कशाची, विटॅमिन सी ची. ओके, याचे सोर्स असणार आहे रिच. रिच कशामध्ये असणार आहे, आम्ला ऍटिन. आम्ला ऍटिन नाही, फक्त आम्ला. ओके, आम्लामध्ये जास्त असणार आहे. ओके, ह्याला आपण काय म्हणू शकतो, इंडियन गूज बम. ओके, इंडियन गूज बम्प नाही, बेरी. बघा, ज्यावेळी ऑप्शनमध्ये तुम्हाला आम्ला नसेल, इंडियन गुजबेरी असेल, पण ह्याला तुमचं उत्तर प्रायोरिटी जायलाच पाहिजे बरं का, हे लक्षात असायला पाहिजे तुमचं. ओके, ही काय म्हणू शकतो आपण, एक्स्ट्रीमली भयानक, एक्स्ट्रीमली हाय सोर्स, म्हणजे जास्त विटॅमिन सी भेटणार आहे. ओके, त्याचं कशामध्ये, आम्लामध्ये. ओके, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण, सिट्रस फूड. ओके, सिट्रस फ्रुट्स कुठली कुठली, लेमन, ऑरेंज. कुठल्या क्लासमध्ये बघितलं आपण हे सगळे, लेमन, ऑरेंज झाला, अजून एक काय, ग्रेप्स, टमाटो. हे सगळे काय, त्याच्यामध्ये सिट्रस असतो, हे सगळे लागणार आहे. ओके, एवढं झालं. त्याच्यासोबत अजून काय, किवी फ्रुट्स म्हणा, किवी फ्रुट्स, पपाया, मँगो, याच्यामध्ये पण थोडी थोडी असतो बरं का, एवढी भरपूर नाही आहे. आणि व्हेजमध्ये कुठली, ते काय म्हणू शकतो आपण, कॅप्सिकम. कॅप्सिकम मध्ये पण असतो बरं का, हे पण लक्षात ठेवा. ओके चला, मग आपलं उत्तर काय होतं, लेमन. याच्यामध्ये सिट्रस आहे. ऑरेंज हे तर एक्स्ट्रीमली हाय आहे. काय, एक्स्ट्रीमली हाय. ओके, ही आपण लक्षात ठेवायलाच पाहिजे विटॅमिन सी साठी. यांनी काय विचारलंय, एक्सेप्ट विचारलेलं आहे. ओके, मग आपलं उत्तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. मग ऑनियन मध्ये नसणार आहे. ओके, ही ऑनियन मध्ये व्हेरी लिटल, म्हणजे एकदम कमी असणार आहे विटॅमिन सी. ओके, असतो पण एवढी पण ह्याच्यामध्ये नाहीये. ओके चला, मग ही चौथं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके चला, आता नेक्स्ट क्वेश्चनला जायचं आपल्याला. बघा, हे काय, टॉप फ्रुट्स आहे इन विटॅमिन सी. ओके, ब्लॅकबेरी, ऑरेंज, स्ट्रॉबेरी, पपई, लेमन, किवी, ह्याच्यामध्ये पण असतो. मग एकदम एक्स्ट्रीमली काय, आम्लाच लक्षच ठेवायचं आहे तुम्हाला. ओके चला, नॉर्मली 1 ग्रॅम ऑफ व्हेल ऑइल गिव्स किती कॅलरी देतो असं विचारते त्यांनी. ओके, किती कॅलरी, कॅलरी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एनर्जी. ओके, एनर्जी. ओके, एनर्जी कंटेंट ऑफ मॅक्रो न्यूट्रिएंट्स. ओके, मॅक्रोन्यूट्रिएंट्स किती किती देतो आपल्याला बघायचे. ओके, आपण पहिलं बघूया कार्बोहायड्रेट. ओके, कार्बोहायड्रेट किती देतो बाबा, ही देणार आहे 4 किलो कॅलरी. ओके, किती, 4 किलो कॅलरी पर ग्रॅम बरं का, प्रत्येक ग्रॅमला. ओके, त्याच्यानंतर देणार आहे प्रोटीन. प्रोटीन पण किती देते लक्षात ठेवा, ही पण किती देणार आहे, 4 किलो कॅलरी पर ग्रॅम देणार आहेत. ओके, त्याच्यानंतर असणार आहे फॅट. ओके, फॅट किती दिसणार, 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. मग थोडे, ओके, 0.1% लोकांचा फेवरेट काय, अल्कोहॉल. ओके, सगळे पिऊ नका बरं का अल्कोहॉल वगैरे. हे झालं 7 किलो कॅलरी. हे पण विचारू शकतो म्हणून सांगतो तुम्हाला, असं नाही की ओके, 1 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढं देतात. पण इथे काय विचारले, नॉर्मली 1 ग्रॅम ऑफ ऑइल गिव्स द कॅलरी. ओके, 4 पण आहे, 6 पण आहे. ओके, 9 तर देत नाही, 6 देत नव्हतं, 4, 9 तर 2 ऑप्शन बरोबर आहे. पण इथे तर ऑइल म्हटलेलं आहे त्यांनी. ही ऑइल मध्ये कुठे येते, कार्बोहायड्रेट आहे का, प्रोटीन आहे, फॅट आहे, या ऑइल म्हणजे काय आहे, अल्कोहॉल आहे. काय ऑइल म्हणजे, ऑइल म्हणजेच काय म्हणू शकतो त्याला आपण, ऑइल मध्ये फॅट. ओके, ऑइल म्हणजेच फॅट. फॅट किती देतो, फॅट देणार आहे 9 किलो कॅलरी. मग आपलं उत्तर असणार आहे तिसरी.
तिसरी उत्तर बरोबर बरं का, लक्षात ठेवा ऑइल फॅट एकच असतो. ओके, म्हणून जास्त तेल खायचं नसतं कशामध्ये, हार्ट पेशंट वगैरे, कारण परत त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढतं. ओके, एवढं लक्षात आलं. मग एवढी लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, कारण हे दोन्ही 4च आहे. विचारणार आहे तुम्हाला, हे डिफरंट आहे ना म्हणून विचारताय, हे 9 आहे. ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, चला. ओके, काय म्हणते, न्यूट्रिएंट्स. बघा, न्यूट्रिएंट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द बॉडी. बघा, न्यूट्रिएंट्स ऑब्टेन्ड फ्रॉम बॉडी बाय द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम. कुठल्या मेटाबॉलिझमच्या बद्दल ते विचारते. बघा, कुठनं घेतं, ऑब्टेन्ड फ्रॉम बॉडी बाय द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम दॅट टेक्स प्लेस इन फॉलोइंग स्टेप. कुठली स्टेप यूज करून घेणार आहे बॉडीमध्ये, ऑब्टेन करणार आहे, पण त्याच्यामध्ये एक सोडून ते कुठले आपल्याला बघायचं आहे. ओके, काय काय दिलं ऑप्शन मध्ये, डायजेशन, अब्सॉर्प्शन, असिमिलेशन आणि हे काय, हार्मोनायझेशन. ओके, चला आपण एक एक बघूया. ओके, पहिला मेटाबॉलिझम काय असतो, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम मध्ये हे सगळे येणार आहे, डायजेशन, अब्सॉर्प्शन, असिमिलेशन हे सगळे येतो. पण हे काय, एक प्रोसेस आहे. ओके, प्रोसेस बाय विच बॉडी. ओके, विच बॉडी काय करणार आहे, ऑब्टेन करणार. ओके, जसं वरती सांगितलेलं आहे. ओके, ऑब्टेन्स अँड युजेस. ओके, युजेस न्यूट्रिएंट फॉर्म. ओके, न्यूट्रिएंट काय, फ्रॉम फूड. कुठनं घेणार आहे, फ्रॉम फूड मधनं घेणार आहे न्यूट्रिएंट्स. ओके, कशा पद्धतीने घेणार, त्याचे प्रकार कुठले स्टेप्स. ओके, आपल्याला बघायचं आहे. पहिली स्टेप आहे डायजेशन. ओके, चला पहिलं काय बघूया आपण, डायजेशन बघूया. डायजेशन म्हणजे काय, डायजेशन. ओके, सगळ्यांनी म्हणतोय मी जेवण करतो पण डायजेस्टच होत नाहीये. डायजेशन म्हणजे काय. ओके, डायजेशन म्हणजे असतो ब्रेकडाऊन. काय होतं याच्यामध्ये, ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स फूड. ओके, जे कॉम्प्लेक्स फूड असतो ते कशामध्ये कन्वर्ट होतो, कॉम्प्लेक्स फूड इंटू सिम्पल. ओके, काय म्हणू शकतो, सिम्पलर मॉलिक्यूल मध्ये. काय, जे मोठी असतो काय कॉम्प्लेक्स फूड इंटू कशामध्ये व्हायला पाहिजे, ते सिम्पलर. ओके, सिम्पलर मॉलिक्युलर मध्ये होतो, त्याला आपण काय म्हणतो, डायजेशन म्हणतो. एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण, समजा एक प्रोटीन आहे. ओके, प्रोटीनला आपल्याला काय करायचं, डायजेस्ट करायचं आहे. मग ते कशामध्ये कन्वर्ट होईल, जे होणार अमायनो ऍसिड मध्ये. कशामध्ये, अमिनो ऍसिड मध्ये होणार, ह्याला आपण काय म्हणतो, डायजेशन म्हणतो. ओके, मग आता दुसरी कुठली होतं, अब्सॉर्प्शन. अब्सॉर्प्शन म्हणजे काय, खेचून घेणे हात. काय करतो याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहे. ओके, जे न्यूट्रिएंट्स आर ऑब्झर्वड. ओके, ऑब्झर्वड नाही बरं का, ऑब्झर्वडच आहे हे पण. ओके, ऑब्झर्वड इनटू. ओके, कुठे घेणार आहे, ब्लड स्ट्रीम. ओके, जे आपण खाल्लेलं आहे ते कुठे यायला पाहिजे, ब्लड मध्ये यायला पाहिजे. स्ट्रीम ऑर लिम्फ मध्ये. कुठनं, फ्रॉम द इंटेस्टाईन. फ्रॉम द इंटेस्टाईन मधनं कुठे यायला पाहिजे, ब्लड मध्ये यायला पाहिजे. याला आपण काय म्हणतो, फ्रॉम द इंटेस्टाईन. एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके, काय म्हणू शकतो आपण, इंटेस्टाईन मधनं. इंटेस्टाईन मध्ये जे न्यूट्रिएंट आहे जे ब्लड मध्ये येतो त्याला आपण काय म्हणतो, अब्सॉर्प्शन म्हणतो. ओके, एवढं लक्षात आलं. ओके, चला हे पण झालं, हे पण झालं. ओके, आता तिसरं कुठं आहे, असिमिलेशन. असिमिलेशन म्हणजे काय, हे तिसरा पार्ट, असिमिलेशन. ओके, असिमिलेशन म्हणजे काय, जे न्यूट्रिएंट्स आहेत. ओके, जे न्यूट्रिएंट्स आहेत, न्यूट्रिएंट्स आर युज्ड. बरं का, न्यूट्रिएंट्स आर युज्ड बाय द सेल्स. कशासाठी, सेल्स फॉर एनर्जीसाठी. ह्याला आपण काय म्हणतो, असिमिलेशन. एनर्जी साठी किंवा ग्रोथ म्हणा, अजून काय म्हणू शकतो, त्याची रिपेअरसाठी, स्वतःची शुद्धी करण्यासाठी, रिपेअरसाठी यूज केलं तर आपण त्याला काय म्हणतो, असिमिलेशन म्हणतो. ओके, ही सगळी कशाबद्दल आहे, ही सगळी मेटाबॉलिझम झालं. ओके, मग आता राहिलं कुठलं, हार्मोनायझेशन. बघा, ही नॉट एवढी संबंधित नाहीये डायजेशन बद्दल. ही काय करतं ह्याच्यामध्ये, मेकिंग थिंग्स. ओके, मेकिंग थिंग कसे थिंक करणार आहे ते, थिंक कन्सिस्टंट. ओके, कन्सिस्टंट अँड कोऑर्डिनेटेड ऑर कॉम्पॅटेबल. ही सगळी एक समजा एक राज्य किंवा काहीतरी आपला देश आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आपण लॉ वगैरे बनवतो, त्याला मेंटेन करून घ्यायचं असले. ओके, कन्सिस्टंट आणि कोऑर्डिनेटेड, कम्पॅटेबल. ओके, काय म्हणू शकतो आपण, लॉला हार्मोनाइज्ड अक्रॉस कंट्रीज. कंट्रीमध्ये सगळे त्याला फॉलो करून घ्यायचं. ओके, अक्रॉस सॉरी हार्मोनाइज्ड इंटू अक्रॉस कंट्रीज मध्ये. बरं का, ही एवढी रिलेटेड नाहीये. ओके, मग ह्याचे उत्तर गेलं खड्ड्यात. मग आपलं उत्तर बसणार आहे चौथा, कारण ही सगळी पार्ट आहे त्याचं मेटाबॉलिझम साठी, पण ही नाहीये. ओके, चला एवढं उत्तर आपल्याला भेटलंय. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, फॉलोइंग आर द, बघा दिलेले खाली दिलेले, फॉलोइंग आर द फॅट सोल्युबल विटॅमिन्स. ओके, सगळे काय फॅट
सोल्युबल विटॅमिन्स आहे एक्सेप्ट म्हटलेलं आहे परत, म्हणजे एकला सोडून. ओके, काय काय दिलेलं आहे, एबीसीडी, एबीसीडी नाही दिलं, ADEC, ADEC. ओके, इथे बी नाही आहे, पण काय काय दिलेलं आहे ADEC. याचा मतलब आपल्याला काय काढून टाकायचं, जे फॅट सोल्युबल नाही आहे, म्हणजे काय याचा मतलब एक कुठलं वॉटर सोल्युबल आहे, त्याला आपण हुडकून काढणार आहोत. ओके, चला मग बघूया, चला बघून घेऊया आपण पहिले फॅट सोल्युबल म्हणजे काय. ओके, चला आपण पहिले बघूया विटॅमिन्स. हे सगळे काय, ही विटॅमिन्सच आहे, फॅट सोल्युबल विटॅमिन आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन. पहिले बघणार आहोत फॅट सोल्युबल विटॅमिन, फॅट सोल्युबल विटॅमिन्स. ओके, ह्याच्यामध्ये कुठले कुठले असणार आहे लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्म ADK, ADK नाही ADEK, ADEK आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, ही काय करणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. ओके, डिझॉल्व्ह इन अ फॅट, फॅट मध्ये काय होणार, ही डिझॉल्व्ह होणार. आता फॅट मध्ये म्हणजे काय म्हटलं मी, ऑइल. ओके, फॅट अँड ऑइल मध्ये आर इझिली, आणि अजून काय होऊ शकते ह्यानी, इझिली स्टोर्ड. ओके, युजली स्टोर्ड इन लिव्हर अँड फॅटी ऍसिड मध्ये, लिव्हर अँड फॅटी ऍसिड मध्ये काय होतं, स्टोर होतात बरं का हे. ओके, लक्षात आलं तुम्हाला, हे काय असणार आहे, डिझॉल्व्ह इन अ फॅट अँड ऑइल मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. आपण मला काय म्हणतो, म्हणून फॅट सोल्युबल म्हणतो. हे इझिली स्टोर होणार आहे लिव्हर आणि फॅटी ऍसिड मध्ये. ओके, ह्याच्यामध्ये कुठली कुठली येत आहे, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन के, एवढी ह्याच्यामध्ये येणार आहोत. ओके, एवढी तुमच्या लक्षात आला पाहिजे. मग हे झालं फॅट सोल्युबल. मग अजून कुठला म्हटलो मी, वॉटर सोल्युबल. ओके, वॉटर सोल्युबल, मग ते फॅट मध्ये सोल्युबल होत होता, हे कुठं होणार, हे डिझॉल्व्ह होणार वॉटर मध्ये, एवढीच आहे, डिझॉल्व्ह. ओके, डिझॉल्व्ड इन द वॉटर, डिझॉल्व्ड इन द वॉटर. अँड अजून काय म्हणू शकतो आपण, रेडिली. ओके, ही तयार होऊनच आलेलं असतं बरं का, रेडिली ऑब्झॉर्वड. ओके, रेडिली ऑब्झॉर्वड इन टू द ब्लड स्ट्रीम, म्हणजे डायरेक्ट हे काय होणार आहे, ब्लड स्ट्रीम मध्ये जाऊ शकतो बरं का. ओके, ब्लड स्ट्रीम. ओके, आणि हे स्टोर वगैरे नाही होत, नॉट स्टोर्ड इन अ लार्ज अमाऊंट मध्ये वगैरे स्टोर होत नाही. ओके, हे पण आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ओके, हे झालं वॉटर सोल्युबल बद्दल. ओके, ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे, ह्याच्यामध्ये असणार आहे विटॅमिन सी आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. विटॅमिन कुठली, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स याच्यामध्ये असणार आहे. विटॅमिन बी नाही, बी सोबत अजून कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे त्याचं काय म्हणतो त्याला, गँग आहे त्याचा बीचा. त्याचं सगळी गँग कुठ्यामध्ये येणार आहे, वॉटर सोल्युबल मध्ये येणार आहे. ओके, चला मग थोडक्यात आपण बघून घेऊ. मी एक हे आणलेले टेबल, हे सगळ्यांनी नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा बरं का. ही ह्याच्यामधलं हे दोन्ही स्लाइड मधलं तुम्हाला 100% म्हणतो मी, 100 नाही 101% घ्या. ह्याच्यामधलं तुम्हाला CHO ला क्वेश्चन येणारच आहे 2025 CHO मध्ये. ओके, चला मग विटॅमिनचं आपण बघूया. ही कुठली विटॅमिन आहे, आपण पहिले टोटल विटॅमिन बघूया. ओके, हे विटॅमिन बघा, हे विटॅमिनचं लिस्ट आहे. विटॅमिन ADEK हे कुठली, ही फॅट सोल्युबल आहे. जस्ट म्हटलं तुम्हाला. आपण ए ला का म्हणतो, रेटिनॉल, डी ला कॅल्सिफेरॉल, ई ला टोकोफेरॉल, के ला काय म्हणतो, फेलोक्विनॉल. ओके, हे झालं विटॅमिन्स बद्दल. आणि वॉटर सोल्युबल मध्ये बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी म्हणजे अस्कॉर्बिक ऍसिड. ओके, कॅटेगरी कसं, ही सगळी फॅट सोल्युबल, कुठली कुठली सोडून बी आणि सी सोडून सगळी फॅट सोल्युबल. ओके, बघा विटॅमिन एचं काम काय म्हटलं होतं मी, बरोबर आहे, विजन लिहिलं होतं मी त्यावेळी. इम्युन सिस्टम आणि सेल ग्रोथ ही सगळी त्याचं फंक्शन आहे. ओके, ही झालं की डेफिशियन्सी, ज्याच्या वेळी डेफिशियन्सी झालं तर नाईट ब्लाइंडनेस, ड्राय आईज आणि झिरोप्थॅल्मिया, हे पण लिहून ठेवलं होतं मी तुम्हाला, मला वाटतं लास्ट क्लासमध्ये हे लिहून घेतलं आपण तुम्ही. ओके, चला. आणि डी मध्ये काय, कॅल्शियम अब्सॉर्प्शन आणि बोन आणि टूथ. ओके, इथे एक राहिले, टूथ हेल्थसाठी ही काम करणार आहे. ओके, रिकेट्स इन चिल्ड्रन, ऑस्टिम्युलस इन अडल्ट. ओके, बरोबर आहे. आणि टोकोफेरॉल ई ही काय असणार आहे, ही अँटीटॉक्सिडंट असणार आहे आणि सेल प्रोटेक्शन पण करतो बरं का. आणि डेफिशियन्सी मध्ये काय होतं, नर्व डॅमेज, मसल विकनेस आणि एनेमिया होतो. कशामध्ये, विटॅमिन ई म्हणजे फॅट सोल्युबल कुठलं, टोकोफेरॉल मध्ये. ओके, आणि के मध्ये काय बघा, ही विटॅमिन के मध्ये क्लॉटिंग फॅक्टर असतो बरं का, 2, 7, 9, 10, ही पण लक्षात ठेवा. ओके, विचारू शकतात तुम्हाला, ही क्लॉटिंग फॅक्टर तयार करतो बरं का. ब्लड क्लॉटिंग आणि बोन मेटाबॉलिझम आणि काय कमी असेल तर काय होऊ शकतं, इझी वर्जिंग आणि ब्लिडिंग होऊ शकतो. कारण जी क्लॉटिंग फॅक्टर आहे 2, 7, 9, 10 ही सगळी कमी असणार आहे, मग क्लॉट होणार नाहीये लवकर. आणि बी कॉम्प्लेक्स मध्ये काय, वॉटर सोल्युबल आहे, एनर्जी, मेटाबॉलिझम, RBC फॉर्मेशन मध्ये मदत करतो आणि नर्व फंक्शन मध्ये. ह्याच्यामध्ये मी पुढे एक स्लाइड मध्ये आहेत बरं का. बी मध्ये डेफिशियन्सी मध्ये काय काय होते, B1 मध्ये बेरी, B3 मध्ये पेलेग्रा, B12 मध्ये एनेमिया आणि हे काय B6 B12 मध्ये न्यूरोपॅथी वगैरे. आणि सी मध्ये
ही कोलेजन सिंथेसिस करतो, अँटी ऑक्सिडंट आहे आणि आयरन ऑब्झर्वेशन करतो. ओके, ही मला वाटते आपण त्रिशूला सिरीज मध्ये बघितलेलं आहे. ओके, आयरन ऑब्झर्वेशन करायला मदत करतो व्हिटॅमिन सी बरं का. आणि हे डेफिशियन्सी मध्ये स्कर्वी, फॅटिक आणि गम इन्फ्लमेशन, पोअर वुंड हिलिंग वगैरे होतो. आणि वुंड हिलिंग मध्ये कुठली व्हिटॅमिन सी टॅबलेट नक्की देणार आहे आपण. चला, ही झालं बी कॉम्प्लेक्स बद्दल आपण बघणार आहे. कुठले B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. नाव बघून घ्या. थायमिन, रायबोफ्लोविन, नियासिन, हे काय पेंटोथेनिक आणि पॅरोडॉक्सिन, बायोटिन, हे फोलेट आहे, हे कोबॅलामिन. ओके, एवढं लक्षात आलं. त्याची प्रायमरी रोल काय? B1 चं काय? एनर्जी मेटाबॉलिझम आणि नर्व फंक्शन. B2 चं काय? एनर्जी प्रोडक्शन, सेल फंक्शन, स्किन आणि आय हेल्थ. त्याच्यासोबत आपण कम्प्लीट असंच बघूया. ओके, B1 चं काय? डेफिशियन्सी, बेरी हे विचारतात बरं का, ही डेफिशियन्सी लक्षात ठेवा. B2 चं काय? हे झालं. त्याच्यानंतर हे काय? माउथ आणि स्किन मध्ये, याला आपण किलिओसिस पण म्हणू शकतो. ओके, कुठे गेलं किलिओसिस, हे पण लक्षात ठेवा. आणि हे काय? नियासिन मध्ये एनर्जी प्रोडक्शन, डीएनए रिपेअर आणि नर्वस सिस्टम हे. आणि पेलेग्रा, हे पेलेग्रा 3D असतो, आपण मेंटेन नाही केलं तर ते 4D मध्ये कन्वर्ट होतो. ओके, हे पण 4th D वगैरे आहेत ना, डेथ वगैरे, जे डायरिया, डर्मेटायटिस, हे सगळे आपण बघूया बरं का. आणि त्याच्यानंतर काय? हे याच्यामध्ये एक्स्ट्रीमली ही रेअर असणार आहे, ह्याचं काय विचारणार नाहीये. आणि पॅराडॉक्सिन एनेमिया आणि न्यूरोपॅथी कॉज करतो. आणि पॅराडॉक्सिन एक टीबी ड्रग आहे, त्याचं ते ड्रग दिलं तर आपण हे देणार आहे. ओके, ते कुठली ड्रग आहे सांगा मला. ओके, अजून त्याला काढून टाकलं नाही बरं का, हे पण लक्षात असू दे. एक रिमूव्ह केलेलं आहे ना ड्रग, त्याचा मधलं नाही येतो. ओके, हे काय? बायोटिन, हे पण रेअर आहे, ह्याच्यामध्ये हेअर लॉस वगैरे होतात. आणि फोलेट, फोलिक ऍसिड, जस्ट आपण डिस्कशन केलेलं आहे लास्ट क्लासमध्ये. मेगाब्लास्टिक एनेमिया, त्याच्यामध्ये मेन असणार आहे न्यूरल ट्यूब डिफेक्टची प्रॉब्लेम, ही प्रिव्हेन्शन करतो फोलिक ऍसिड. किती द्यायचं आपल्याला? 400 मायक्रोग्रॅम. 400 मायक्रोग्रॅम द्यायचं आहे CHO साठी. क्वेश्चन होता हे पहिला. ओके, इम्पॉर्टंट आहे बरं काय. आणि नर्वस सिस्टम फंक्शन. ओके, आणि रेड ब्लड सेल प्रोडक्शन आणि डीएनए सिंथेसिस, कुठलं? हे कोबॅलामिन. त्याच्यामध्ये काय होतं? मेगालोब्लास्टिक एनेमिया आणि इरिव्हर्सिबल नर्व डॅमेज होऊ शकतो. हे झालं व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स बद्दल बरं का. आणि हे व्हिटॅमिन सगळे डिटेल व्हिटॅमिनचं सगळे हे दोन्हीच बॉक्समध्ये आहे. व्हिटॅमिनचं क्वेश्चन कुठे पण जाऊ शकत नाही, हे दोन्ही बॉक्स सोडून. ओके, हे सोडून. ओके, म्हणून काय करायचं तुम्हाला? ही नोट करून घ्यायचं आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे ठेवायचं आहे. ओके, चला, फॉलोइंग करता फॅट सोल्युबल कुठले होतं? फॅट सोल्युबल ADEK होता. ओके, मग A आहे. ओके, D आहे. ओके, E आहे. E आहे. ओके बरं का. C नाहीये. B आणि C जे होते काय? ही वॉटर सोल्युबल होते, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहेत. मग आपलं उत्तर जाणार आहे 4th. ओके, ही उत्तर आपलं बरोबर जाणार आहे. ओके, चला, मग सगळ्यांनी काय करायचंय? आपण जे राहिलेले क्वेश्चन आहेत, ओके, नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. ओके, कारण आपण थोडा टाइम कंझ्युम होत आहे. ओके, काही टेन्शन घेऊ नका, कारण आपण डिटेलमध्ये बघत आहे आणि आपल्याला टाइम पण आहे अजून. ओके, चला, सगळ्यांनी काय करायचं? लाईक करायचं चॅनलला आणि कॉमेंट करायचंय फीडबॅक बरं का. तुम्हाला क्लास कसं वाटलंय? ओके, फीडबॅक द्या. ओके, आणि त्याच्यासोबत शेअर करायचंय कोण? जे CHO एस्पिरंट आहे आणि DMER DHS साठी पण तयार करते, त्यांच्यासाठी त्रिशूला सिरीज वगैरे चाललेलं आहे. DHS, ओके, आणि नॉर्सेट, त्याच्यामध्ये सगळे एक्झामला आपण कॉम्पिटिशन काय मात करत चालणार आहोत. ओके, सगळे एक्झामला टार्गेट करत जातो बरं का त्रिशूलामध्ये. ओके, हे काय सबस्क्राईब करायचंय, त्याच्यासोबत बेल आयकॉन दाबायचंय, कारण ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहेत. ओके, चला, मग लवकरच भेटणार आहे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये ही CHOचा राहिलेलं क्वेश्चन घेऊन. ओके, ते पण कसे रॅशनल सहित कंप्लीट आपण पोस्टमार्टम करणार आहोत. ओके, चला, मग लवकरच भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. धन्यवाद.